अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या वतीने 293चा जो प्रस्ताव आहे त्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, दावोसच्या दौऱ्याचा मुद्दा आम्ही यात घातलाय. परवाच मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर उत्तर दिले आणि उत्तरात त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलीही गुंतवणूक 5 वर्ष फलद्रूप होण्यासाठी लागतात. 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी त्यांनी 90% आपल्याकडं रेट हा उद्योग येण्याचा आहे, इतर राज्यांपेक्षा जास्त आहे, अशा काही सकारात्मक बाबी देखील सांगितल्या. आता 5 वर्षाचीच मुदत मागून घेतल्यामुळं किंवा असते असं सांगितल्यामुळं आम्ही ते काही कॉन्टेस्ट करत नाही. त्यामुळं तो वादाचा मुद्दा करण्याची इच्छा नाही, कारण मुख्यमंत्र्यांनीच सभागृहाला सांगितलेलं आहे. पण त्यांनी जाता जाता सांगितलं की उत्सव केला की लोकांपर्यंत पोचता येतं, चांगलं मार्केटिंग केलं की थोडासा दिखावा केला तरच आपण लोकांच्या पर्यंत पोचतो, म्हणजे मार्केटिंग चांगलं होऊ शकतं. आणि मला खात्री आहे की मंगेशजी, आपल्या सरकारचं मार्केटिंगचा हात दुसरा कोणी धरणार नाही. एवढं चांगलं मार्केटिंग म्हणजे काही कालांतरानंतर इथून मुक्त झाल्यानंतर MBA कॉलेजमध्ये मार्केटिंग हा विषय शिकवण्यासाठी देखील या सर्वांना बोलवलं जाईल असं मला वाटतंय. एवढं सुंदर मार्केटिंग आपलं आहे आणि त्याच्याबद्दल माझं काही ऑब्जेक्शन नाही. मेरा पाठिंबा है उसको. जो दिखता है वो दिखाओ. आप जो भी दिखाते हैं मैं स्वागत करता हूँ. मैं कोई मुख्यमंत्री को विरोध नहीं कर रहा हूँ. वो जो दिखाना चाहते हैं, वो जो मार्केटिंग की उनकी स्किल है, उसकी सराहना काय म्हणतात, कौतुक करतोय, स्तुती करतोय की त्यांचं कौतुक आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं की ते ट्रम्प पण तिथे 2-2 दिवस येऊन राहतात. आता त्या ट्रम्पची भुरळ फार आहे पलीकडच्या बाजूला. आता ते ट्रम्पने मध्ये सांगितलं मी युद्ध थांबवलं. आपलं युद्ध त्याने थांबवलं. आता आता ते 35 वेळा सांगितलं. त्यांनीच सांगितलं भारत आणि अमेरिकेचा करार हा झालेला आहे आणि करारातल्या अटी ट्रम्पने जाहीर केल्या. म्हणजे करारात ट्रम्पने असं ट्विट केलं, दादासाहेब, की तुमचा कांदा परदेशात अमेरिकेला जायचा असेल तर 18% ड्युटी, पण तिकडचा कांदा इकडे येताना 0% ड्युटी. हे ट्रम्पने जाहीर केलं. म्हणजे तुमच्या कांद्याची काळजी ट्रम्पला किती आहे बघा. सोयाबीन असो, दूध असो, हे सगळे शेतीची उत्पादनं जी आहेत, तूर आहे, मूग आहे, सगळ्यावर आपल्याला आता अमेरिकेशी लढावं लागणार आहे. आपल्याकडची 15-20 लिटरची गाय आणि अमेरिकेची 70 लिटरची गाय, ही स्पर्धा आता ट्रम्प तात्यानं आपली लावलेली आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण काहीच बोलत नाही. चिंता काय आहे की आपले पंतप्रधान काही बोलत नाहीत. ट्रम्प मध्ये तर इतका बोलला की तुमच्या भारताच्या पंतप्रधानांचे राजकीय करिअर मी उद्ध्वस्त करू इच्छित नाही असं ट्रम्प बोलला. त्याला तरी पंतप्रधानांनी बोलण्याची काही गरज नाही, पण त्यांच्या बाजूच्या मंत्र्यांनी तरी उत्तर द्यायला पाहिजे होतं. पण आपण अध्यक्ष महोदय अमेरिकेला काही बोलतच नाही. संकट आपल्यावर फार आहे. आता अमेरिकेने मध्ये देवयानी खोब्रागडे ऑफिसर होत्या, त्यांना अटक केली. त्यांना अटक केल्यावर मनमोहन सिंगांनी अमेरिकेला ठणकावून जाब विचारला. त्यांनी दिल्लीमध्ये अमेरिकेचे जे कॉन्स्युलेट आहे त्याच्यावरच्या रस्त्यावर बॅरिकेड्स देऊन त्यांना प्रोटेक्शन दिलेलं, त्या सगळ्या बॅरिकेड्स काढून टाकायला लावल्या. अमेरिकेनं इराकवर जेव्हा हल्ला केला त्यावेळी मनमोहन सिंगांनी अमेरिकेत सर्व पत्रकारांच्या समोर ही अमेरिकेची चूक आहे असं मनमोहन सिंगांनी अमेरिकेत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. अध्यक्ष महोदय, वाजपेयी असोत, इंदिरा गांधी असोत, नेहरू असोत, यांनी नेहमीच आपल्या सार्वभौमत्वाची जाणीव
भारतातल्या जनतेला आणि जगाला करून दिली. ठीक आहे, आता आपण काही बोलत नाही, त्याच्यावर काही कारण असेल, काही अडचणी असतील, आपण त्याच्यावर आमचा आग्रह नाही. पण अध्यक्ष महोदय, गुंतवणूकदार जे भारतात येतात, महाराष्ट्रात येत आहेत, त्यांना ज्यावेळी आपण निमंत्रण करतो त्यावेळी अध्यक्ष महोदय आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसतं. आता पुणे विद्येचं माहेरघर आहे, आय टीचं हब झालंय, हिंजवडी आय टी पार्क आहे, खराडी यॉन आय टी पार्क झाले, मगरपट्टा सिटी, तळेगाव, पिंपरी चिंचवड, औंध, एवढं वाढत चाललेलं आहे. आणि आता माणसांना घरी जायला 3-3 तास लागायला लागले, घरून ऑफिसला आणि ऑफिसहून घरी यायला काही माणसं 3.5 तास खर्च करतात. माणसं आता पुणे शहर सोडून चालायला लागली. मधल्या काळामध्ये अध्यक्ष महोदय जवळपास आय टी कंपन्या आपल्या बऱ्याचशा हे अवघड आहे म्हणून स्थलांतरित होऊन गेल्या. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण कशावर जोर देतोय? आपण तिकडे ते आता समृद्धी महामार्ग केला तसं आमच्याकडे एक तो रस्ता येतोय शक्तिपीठ महामार्ग, कोणी अर्ज केलेला नाही, मागितलेला नाही. तर ती शक्तिपीठ कराच, आमचं काही तक्रार नाही. पण पुणे शहराचा हा ट्रॅफिकचा प्रश्न, मुंबई शहराच्या आसपासचा ट्रॅफिकचा प्रश्न, याच्यासाठी आपली शक्ती अधिक खर्च करा, एवढंच आज आम्हाला सांगायचं आहे. लॉकडाऊन